पुंडलीकवरदा हरिविठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम सद्गुरू समर्थ त्र्यंबकानंद महाराज की जय। माऊली ज्ञानेश्वर महाराज की जय। जगद्गुरु तुकाराम महाराज की जय। श्री गुरुदेव दत्त। जय जय देव विशुद्ध विदतोद्यान द्विरध शमदम मदन मदभेद दयार्णव। ही 7वी ओवी चालू असलेल्या मंगलाचरणाच्या ओव्यामध्ये आपण 7व्या ओवीचा विचार करत आहोत। भगवंताबद्दल अनेक प्रकारचे विशेषण देत आत्तापर्यंत आले। अनेक गोष्टींना तो युक्त आहेच। जितके काही विशेषणं दिली ती लागू पडणारीच आहेत। आता सुद्धा असं सांगायचं आहे की देवा इतकं शुद्ध दुसरं काहीच नाही। कारण आपल्याकडं जेवढं काही शुद्ध आहे ते अशुद्धाच्या सापेक्ष आहे। केवळ शुद्ध जर तो असेल तर परमात्मा आहे। माऊलीने सुद्धा सांगितलं की जय जय ओ शुद्धे, तू कसा आहे तर सगळ्यातला शुद्ध आहेस। अशी शुद्धता कसं असतं, काही गोष्टी अशा आहेत की त्या पवित्र आहेत पण अपवित्राचा स्पर्श झाला तर त्या पण अपवित्र होतात। पण काही अशा आहेत की त्या पवित्र आहेत, अपवित्र किती जरी त्याच्याजवळ आलं तरी काही नाही। एरवी इकडं तिकडं असलेल्या ओहळ, गावाच्या भोवती वाहत असलेलं पाणी हे घाणीच आहे। पण ते जर गंगेला मिळालं तर गंगा त्याला काय आहे, स्वच्छ करून टाकते, म्हणजे पवित्रात। गंगा कुणी किती कसलंही पाणी मिसळलं तरी गंगा पवित्रच। असे पवित्र काही आहेत की त्याच्या ठिकाणी अपवित्रपणा येत नाही। काही झालं तर मनुष्य काय करतो, गायीला स्पर्श करतो, म्हणजे त्याच्याजवळचं जे काय असेल ते संपून जाईल। पण गाय असे कुणी किती स्पर्श केला तर ती कधी अपवित्र होत नाही, ती अखंड पवित्र आहे। तसं भगवंताचं शुद्धत्व अखंड शुद्ध आहे। असे किती अशुद्ध तिथे येऊन मिसळले काही नाही। एवढं सगळं जगत त्याच्याच अधिष्ठानावर निर्माण झालं, हाच परमात्मा त्याचा अधिष्ठान आहे। पण काहीही किती झालं असलं आणि केवढ्या घडामोडी होत असल्या याच्या शुद्धत्वाला बाद नाही। याचं शुद्धत्व शुद्धच आहे। वर काय होत असेल ते दूर, ते तिथपर्यंत जातही नाही। अशा तऱ्हेनं ज्याच्या ठिकाणी पूर्ण शुद्धत्व आहे तोच आता जे जास्तीत जास्त त्याला अतिशुद्ध म्हणू आपण। अतिशुद्ध समजून द्यायला विशुद्ध असं तऱ्हेचं काय केलं, एक विशेषण त्याला लावलं। आणखीन कसं आहे हा, तर जे जे काही आपल्याला जाणीवेत आलं ते कधी कधी काय झालं, अज्ञानकृत ज्ञानानं आलं। जे काही मूल अज्ञान आहे त्या मूल अज्ञानापासून पुढं निर्माण होत गेलेलं सगळं जे काही आहे, मांडण्या वाढ सगळी झाली असेल आणि आम्हाला समजतं असं जे आम्ही ठरवतो हे आमचं समजणं म्हणजे अज्ञानजन्य आहे। अज्ञानाच्या पोटातून आलेलं ज्ञान आहे आणि त्याच्यातून आमचं समजणं न समजणं चाललेलं असतं। हा एक भाग झाला। त्याच्यात जो कोणी असेल ते यातल्याच व्यावहारिक ज्ञानामध्ये समजुतीमध्ये अधिक शहाणा असला की त्याला मी सगळ्यापेक्षा शहाणा याचा गर्व असतो। पण तेवढंच नाही, ह्या मूल अज्ञानाला ओळखून अगदी काय आहे, ज्याने ज्ञानप्राप्ती करून ज्याच्याजवळ ज्ञानोदय झाला आहे त्यालासुद्धा इतर सगळं बघून मी ज्ञानी हा एक गर्व होतोच। म्हणजे तो काय न हा काय, गर्वच आहे त्यांच्या ठिकाणी। मग त्याच्यामुळं असा जो गर्व आहे तो गर्व एक प्रकारे काय केलं, फुलत जातो। कारण त्याला सगळ्या गोष्टी ज्या आहेत त्या
आपल्या मीपणावर ज्ञानीपणाचा किंवा अज्ञानातल्या ज्ञानीपणाचा जो गर्व राहतो, त्यानं अनेक त्याचे जे काही आहेत ते सगळे कृत्य चालत असतात, सगळे कर्म चालतात. हे एक प्रकारे उद्यान म्हटलं म्हणजे ही एक बागच आहे. कारण का, बागेत जसं काय आहे की पहिलं पानगळ होते, दुसरी पानं लागतात, फुलं येतात, फळं येतात, की परत दुसरं प्रकार होतो. म्हणजे एकच बाग सतत सतत बहर येतो आणि संपती. तसं हा ज्ञानरूपाचा बहर येतो जातो, येतो जातो. या सगळ्याला ज्यांनी काय आहे संपवलेलं आहे. कारण हा अभिमान म्हणजे एक प्रकारे काय आहे, सर्प आहे. सर्प काय आहे तर सर्प हा विषारी. तो ज्याच्याजवळ असतो आणि ज्याला त्याचे काय आहे की दंश होतो, तो कसा होईल, तो विषानं ग्रस्त होतो. हे झालं. असा जो काय आहे की सर्पदंशानं नष्ट झालेले आहेत. पण हा सर्प असा लगे न मारणार आहे. जसं नाथरायांच्या हरिपाठात आहे की सर्पविखार पांढरा. हा कसा आहे, बाकीचे सर्प जे असतात ते ज्याला अतिविष असतं त्याला काळा म्हणतात, काळा सर्प. पण हा पांढरा आहे. कारण काय करतोय तो आम्हाला त्या संसारानं पुन्हा एक प्रकारे ह्यात कसं तो भुलून जातो मनुष्य सर्पदंशाचा. त्याला गोड कडू लागतं आणि कडू गोड लागतं. हे जी काही त्याच्या ठिकाणी झालेली जिभेची परिवर्तन आहेत ती त्या विषयाचे परिणाम आहेत. इथं पण तसंच होतं आहे. तो आता इथंसुद्धा काय आहे की कडू विषय तो झाला गोडू आणि गोड परमार्थ लागे कडू. हे सुद्धा विरुद्धच आहे. हे त्याला काय झालं आहे, सर्प दंशाचंच पान आहे. पण हा विषयरूपी की ज्या विषयाचाच हे सगळं भांडार आहे असा संसार, तशा संसाराचा सर्प आणि त्या सर्पाच्या दंशानं हा भुलून गेला म्हणण्यापेक्षा दर्प आला त्याला, म्हणजे त्याला गर्व आला. ह्या सगळ्याचं हनन जर कोणाकडून होत असेल तर भगवंताच्याच नामानं होतं, भगवंताच्या दर्शनानं होत असतं. आता दुसरी गोष्ट आहे की जे काही आपल्या ठिकाणी काय आहे की आणखीन काही मनाच्या ठिकाणचं, चित्ताच्या ठिकाणचं, इंद्रियाच्या ठिकाणचं जे असतात सगळ्या गोष्टी, त्यालासुद्धा आपण ग्रस्तच झालेलं आहे. मन आपल्यावर काय आहे, अधिकार गाजवतं. पाहिजे ते मागायला लागतं. मिळालं तरी त्याची इच्छा कधी पूर्ण झालेली नाही. ते सतत आणखीन कमी झालं की आहेच, कमी झालं की आहे म्हणणारं. इंद्रिय तशीच सोकावलेली आहेत. इंद्रिय आपल्याला कधी शांत बसू देत नाहीत. मग ह्या सगळ्याला कोण आहे तर शम दम. मग आता हा जो काही इंद्रियाचा विषयाधीन झालेला भाग आहे, जसा मदन हा काम आपल्या ठिकाणी काय करतो तर ग्रस्त करतो. त्याच्यामुळं काय आहे की कितीतरी तपी जपीसुद्धा कामनेनं सगळे नष्ट केले. तसं हे सगळे इंद्रिये विषय कामनेनं म्हणा कशाने गुंतले गेलेत. त्याच्यावर जर कशाने मात होत असेल, अगोदरच्या अभिमानावर कशाने मात होत असेल तर शमदम. हे जे काही उपाय आहेत, हे उपाय ज्याच्या आधारावर, ज्याच्या शक्तीनं आपल्या ठिकाणी टिकले जातात, तो काय करतो, ह्या मदनानं आपल्या ठिकाणी निर्माण केलेल्या विषयाधिकाचा जो भेद आहे. कारण नुसते विषय नाहीत आपण भोगत, तर हा चांगला हा वाईट, हे असं आहे तो तसा आहे. मग कोणता आवडतो आणि कोणता ना आवडतो, हे जे भेद आहेत, हे भेदसुद्धा त्या ठिकाणी काय करतो तर शमदमानच नष्ट होतात. भेदानं काय आहे, आवडतं त्याची आमच्या ठिकाणी प्रियता आहे आणि आवडत नाही त्याची काय अप्रियता आहे. हे दोन्ही परिणाम आपल्या अंतःकरणात सततच असतात. सततच त्याचा सगळा काय अंतःकरणाच्या ठिकाणी आहेच आहे. मग जी गोष्ट आपल्याला नकोच आहे, जी अप्रिय आहे, ती अप्रिय जर समोर आली, समोर दिसू लागली तर त्याचा त्यागभाव होतो. म्हणजे मनातून निस्ता त्याग नाही, तिरस्कार निर्माण होतो. प्रिय गोष्ट आली तर त्याचं प्रेम निर्माण होतं. हे सगळे जे भेद आहेत हे दूर केले जातात. हे सगळं करण्याकरता
प्रयत्नशील जो असतो, ज्याला ह्या अभिमानातनं दूर व्हायचं आहे आणि ज्याला ह्या सगळ्या इंद्रिय मनाच्या असलेल्या काय आहे अनेक प्रकारच्या आमच्यावर केलेल्या जबरदस्तीतनं बाहेर पडायचं आहे, तो शमदमाचा उपयोग करून घेतो. तो आपल्या अहंकाराला कशाने आपल्याला काय कमी करता येईल किंवा संपेल याचा विचार करत असतो. हे सगळं कोण करतो मदत? तर भगवंतच करतो. म्हणून तो कसा आहे तर दया अर्णव, त्याच्या ठिकाणी इतकी दया आहे, त्याला मुद्दाम काय केलं, दया सिंधू असं नाव दिलं. अर्णव म्हणजे सिंधू. इतकी दया आहे की आता त्याला दोन आपण नेहमीच्या बोलीभाषेत म्हणतो, जसं दया सिंधू तसं दया सागर, ही नावच आहेत आपल्याकडं. तसा हा, कारण याच्याजवळची दया कधी कधी संपली असं नाही ना. मग दया दाखवणं एरवी तर झालंच झालं, पण जे कोणी आहेत की जे अजून भगवंताच्या ध्यानाकडं नामाकडं वळालेले नाहीत, त्यांच्यावर दया करतो. त्यांच्यासाठी तर काय, आपण सगळेच असे आहोत की अगदी घासोघासी नाम घेतो आहे असं नाही ना. जे अन्न खात असतो तेव्हा अगदी मिटक्या मारतो, आणि मग कोण करतं पचन, कोण करतं त्याची सगळ्या शरीरातली जिकडे तिकडे पाठवण्याची क्रिया, ही दयार्णवच आहे. तोच आपल्याला या सगळ्या गोष्टीतनं आपल्या शरीराची वृद्धी करण्याकरता मदत करतो. जे काय आपलं आयुष्य चाललं आहे त्या आयुष्यामध्ये कितीतरी दुःख संकट आपल्या पुढं आली. कुणी केलं आपलं मन शांत, कुणी केलं आपल्या अंतःकरणाची शांतता, या संकटातून स्थिर करण्याची क्षमता त्याचीच आहे. दुःख झालं असे सगळेच आहेत, सगळ्याला अनुभव आहे का नाही. तसेच राहिलेत का, जिरतेत ना. म्हणजे जे आज होतं ते उद्या कमी होतं, उद्या कमी झालेलं त्याच्यापेक्षा कमी होत, हे कमी होतच जातं. मग कोणाच्या दयेनं कमी होतं आहे, कोण गिळून टाकतं या दुःखाला, तर हा दयार्णव. याचीच खरी काय आहे, तुमच्या आमच्या सगळ्यावरची कृपा आहे. आणि नुसती कृपा नाही, त्यानं दया केली आपली. वास्तविक काय आहे की एखादी गोष्ट, जसं आता काय एखादा मनुष्य चुकीचं वागतो आणि चुकीचं वागून त्याच्या ठिकाणी काय इतकं त्याचा त्रास होतो आहे, त्याची दया येते आपल्याला. काय करावं आता, आजारी एखादा असला आणि फार तळमळतो, काय मग आपल्याला दया येते, पण आता करणार काय आपण, त्याला काही नाही. पण दया आल्याशिवाय राहत नाही. मग जिथं दया आली आणि त्या दयेचा उपयोग करायचा आहे आपल्याला, तिथं काही प्रसंग असतात, तिथे जातो. हे सगळं जर काही असेल तर त्या भगवंताच्याच स्वरूपातला भाग आहे. दया क्षमा शांती तेथे देवाची वसती. हे सगळे जे काही आहेत लक्षणं, ही ज्यांच्याजवळ गेली हे भगवंताचंच लक्षण आहे. तिथं दया हे भगवंताचं लक्षण आहे. हे कोणाजवळ आलं, ज्यांनी देव केला जवळ त्याच्यात. म्हणजे देव आणि संत महात्मे हे दोन नाहीतच. देवते संत, देवते संत, निमित्त त्या प्रतिमा. संत आणि देव एकच आहेत, पण ते मनुष्यासारखे गृहस्थाश्रमी, घरातलं काही बघणारे असल्यामुळं यांना कसं देव म्हणायचं आम्हाला वाटतं. देवाला काय चमत्कार करता येतो, इथं गुप्त होतो तिथं निघतो, ह्यांना करता येत नाही, ह्यांना कसं देव म्हणायचं. हे काय आहे, आमच्याच शंका, आमचे शब्द, आम्हालाच त्या अडचणी. वास्तविक जे क्षमा दया शांती ही सगळी भगवंताची लक्षणं तर त्याच्याजवळ आहेतच आहेत, तर तो देवच आहे. हे सगळं एकदा काय आहे की भगवंताच्या लक्षणानं कळावं. माऊलीने त्या सगळ्या गोष्टी इथं मांडल्यात की जे विशेषणं दिलेलीत ते विशेषण द्यायचं गरजच नाही, पण सामान्यानं कळत नाही म्हणून विशेषणाने कळतं. विशेष ज्ञान हे आम्हाला समजून देण्याकरताच आहे. तसं पाहायला गेलं तर सामान्यता आमच्यात आहेच आणि तो आमच्या ठिकाणी सामान्य ज्ञानानं पूर्णच आहे, पण तो हे कळायला विशेष ज्ञानच घ्यावं लागतं. जय जय देवैक रूप, अतिकृत कंदर्प सर्पदर्प, भक्तभाव भुवन दीप,
तापापह. आता दुसरं जे काही आहे, वरती जसं एक दाखवलं की ते जे उद्यान आहे, त्या उद्यानाला ध्वंस करणारा कोण जसा हत्ती असतो, तसं ह्या अभिमानाला नष्ट करण्याकरता एक शक्ती, सामर्थ्यच लागतं. आणि तो काय करतो, अभिमानाला नष्ट करतो. म्हणून मग जिथं जिथं काय झालं, अभिमानानं आपलं तोंड वर केलं, तिथं तिथं अभिमान कसा काढायचा ह्याची युक्ती करणारे जे काही संत महात्मे असतात, ते त्यातली युक्ती करतात. आणि युक्तीनं त्याचं काय आहे, अभिमानाचं हनन करतात. जसं आपण आता हे वरती पाहिलं की ज्याच्या ठिकाणी जे आपली जी काय आहे त्याची जी निर्माण झालेली ज्ञानशक्ती, ज्ञानोदय, त्याच्याबद्दल त्याचं जे काही पुढं वाढ झाली, त्यात अभिमान वाढला तर काय होतं. आता सांगायचं आहे, अतिकृत कंदर्प सर्पदर्प. आता हा जो काही आहे तो कंदर्प म्हणजेच काम, मदनाला दुसरं नाव आहे. हा सगळ्याजवळच आहे, कारण प्रत्येक पुरुष हा कामरूपच असतो. कामना ही त्याच्या अंगभूतच आहे. पण सगळ्या कामना त्याच्या ठिकाणी काय आहे की फलद्रूप होत नाहीत. आणि सगळ्या कामना त्याला सगळं काय आहे परिपूर्ण झाला असं कधी होतच नाही. कामनेची प्राप्ती झाली तरी तो परिपूर्ण झाला असं कधी होत नाही. कारण हे जे आहे ते सतत आहे. अग्नी जसा इंधन टाकावं तसा भडकतोच, तसं कामनेचं आहे. त्यातली त्यात अशी जी कामना आहे की जी मदनरूप आहे, की ज्याच्या ठिकाणी मनुष्य गुंतून राहतो. हे सगळं जर काही असेल तर जगतामध्ये हेच सगळं आहे. आणि सगळेच आपण फक्त मनुष्याचंच लक्षण हे नाही, तर इतरेतर प्राणीसुद्धा याच कामनेमध्ये गुंतलेले आहेत. कारण त्यांच्या ठिकाणी जसं आहार, भय हे आहे तसं मैथून आहे. आणि हे सगळीकडेच आहे, त्यातच सगळे गुंतलेले आहेत. त्याच्या ठिकाणी हा सुद्धा एक काय आहे, सर्पच आहे, कामनारूपी सर्पच आहे. ती सगळी कामना नष्ट करण्यात. आणि मग तिथं जर काही असेल, असं एक सांगितलं की इतरत्र विषयाच्या बद्दलचे वासना, ह्याला वासना म्हटलं. पण आपला उद्धार व्हावा, आपला कल्याण व्हावं असं वाटणं ही सुद्धा वासना आहे, त्याला सद्वासना म्हटलं. तुकोबारा एका ठिकाणी म्हणतात की देव आवडे, देव वसे चित्ती, त्याची घडावी संगती, ऐसे आवडते मना, देवा पुरवावी वासना. म्हणजे जे काही आहेत संत महात्मे की ज्यांच्या चित्तात सतत देव आहे, त्यांची संगती घडू दे. कारण त्यांच्या संगतीमध्ये त्यांच्या चित्तात असलेला देवच ते आपल्याला उघडा दाखवतील, सांगतील, त्याची लक्षणं सांगतील, परोक्ष ज्ञानानं परिपूर्ण करतील, अपरोक्षात आणून देतील. त्यांची आम्हाला संगती घडावी ही एक वासना. म्हणून वासनाच आहे, पण ही शुद्ध आहे. आता त्याच्याकरता असं एकंदरीत जी काही इतर वासना होत्या की त्याला आपण काम म्हणू, तो सगळा सर्परूपी कामाचा आपल्या ठिकाणी निर्माण झालेला जो काही दर्प आहे, ते सगळं नष्ट होणं. भक्त भाव भुवन दीप. आता त्याच्या ठिकाणी काय आहे की जी भक्त आहेत, त्या भक्ताच्या ठिकाणी भगवंताबद्दलचा कमालीचा भाव आहे. थोडंसुद्धा त्यांच्या ठिकाणी काय आहे, भावनेमध्ये येत. जसं आपण म्हणतो का नाही की शुद्ध सोनं आहे, मग सोनं शुद्ध का म्हणावं लागलं, ह्याच्यात काहीच नाही हो म्हणून हे चोख आहे. जरासं काय मिसळलं तर ह्याच्या चोखपणाला कमी होईल, तसं जरा दुसरं काय मिसळलं त्याचा भाव कमी होईल. पण याच्या ठिकाणचा भाव थोडाही कमी होणार नाही. तो असा असणारा भाव जो आहे तोच आहे. आता त्याच्याकरता काय आहे की तो जो भाव आहे तो भाव अखंड आपल्या ठिकाणी टिकावा. आपल्याजवळ त्या भावनेतलं एवढं तेवढंसुद्धा कमी होऊ नये हे सगळे. कारण भाव बदलू शकतो, भावात बदल होतो. कारण काय आहे तर मनुष्याला दुसरं कोणाचं तरी ऐकलं जातं, दुसरं कुठलं तरी पाहिलं जातं, आणि त्याचं आकर्षण निर्माण झालं तर भाव कमी होऊ शकतो.
जसं सांगतात की पार्वतीने शंकराशीच लग्न व्हावं म्हणून जो काही त्या ठिकाणी तपश्चर्येचा भाग ठेवला, जे उपवास केला, त्याच्यात त्याला सांगण्याकरता रूप बदलून तिथं गेले शंकर. कशाला नादी लागली म्हणली गोसाव्याच्या, तुला चांगलं स्थळ सांगतो. आणि महाविष्णूचं वर्णन केलं. महाविष्णू कसे, महाविष्णूचं ऐश्वर काय. तिने सांगितलं तुम्ही वयस्कर आहेत आणि तुम्ही काय आहात, तुमचा मान म्हणून मी इतके शब्द ऐकले. तर ह्याच्या पुढं बोलायला लागला तर तुम्हाला काय गप्प बसा म्हणणार नाही मी, पण माझे कान बंद करणार. आणि कानात बोटं घालून घेतली. म्हणजे एवढं तेवढंसुद्धा ऐकलं नाही. माझा जो ठाम निश्चय तो ठाम निश्चय. आता हा निश्चय ज्यांच्या ठिकाणी होतो तीच खरी भक्ती. भावाशिवाय भक्ती असती ती अज्ञानातलीच भक्ती. आणि जी भावनेनंच परिपूर्ण झालेली असती भक्ती तीच आहे. जाणे भक्तीचा जिव्हाळा. ज्याच्या ठिकाणी जिव्हाळा आहे म्हणजे प्रेमस्वरूप भक्ती, ती प्रेमस्वरूपच भक्ती खरी. असं जे प्रेम आहे ते प्रेम टिकावं म्हणून जसं दिवा घरामध्ये लावल्यावर घरातला प्रकाश असतो, दिवा राहायला जातो, तसं इथं या ठिकाणी भक्तिप्रेमाला दिवाच लावला, दीप आहे. आणि ते दीप सतत तेवत असल्यामुळं आतलं प्रेम सतत राहतं. आता ह्या प्रेमाला एवढं तेवढंसुद्धा कमी नाही. त्या भगवंताबद्दल इतकं असं सांगतात की भगवंताच्या बाललीलेमध्ये की जे काही एखादा मागं राहिलेला गवळी म्हणजे तो गोपाल, तो अजून सगळ्या गायी गेल्या आणि हा मागं राहिला, घरातला स्वयंपाक होईना. तेवढ्यात आईने कण्या केल्या आणि कण्या निवाव्यात म्हणून त्यात ताक घातलं आणि ते सगळं गरगट त्याने आपलं कालवलं आणि फुरका मारला. आणि त्याच्या लक्षात आलं की हे सगळं आपल्या कानाला आवडतं. मग हातात ताट, दुसरा घास हातात आणि तोंडातलं गळ्यात गिळलंच नाही तसंच. आणि हे पळत सुटलं भगवंताकडं. आणि ते सगळं त्याचं चित्र पाहिल्यावर भगवंत तिकडून धावत आले. आता ह्याने ताटातलं घेऊन घास त्याच्या तोंडात घालावा हे विसरला आणि तोंडातलंच त्याच्या तोंडात घातलं. म्हणजे किती प्रेम, किती त्याच्यासाठी अगदी एक घाससुद्धा त्याला गिळवला नाही. हे भगवंताच्या आवडीचा विषय आणि गेला घेऊन. कारण त्या काळात कण्या, आमटी, कड्या, ताक हे आहारातला विषय होता. की ह्याची आता कशी चक्की, तशी चक्की नाही. ते ह्याच्यावर हाताने असायचं. पटकन होणारा पदार्थ हा. दळण दळायला कितीतरी घासावं लागेल, पण जो पटकन होतो त्या जात्यावरच होणारा त्या कण्या. हे जसं भगवंताचं प्रेम आहे, अगाध प्रेम आहे. मग असं सांगतात की नुसतं गोप काय, गायीसुद्धा प्रेम करायचे. गाईलासुद्धा काय आहे की भगवंताची दुसऱ्याला म्हणायचं जा रे अंजवळती, आणि ह्यानी फक्त तिथून काय आहे ललकारी टाकायची किंवा बासरी वाजवायची, झालं आली काय जवळ. म्हणजे हे जे सगळं स्वरूप आहे ते भक्तिप्रेमाचं आहे. नात्रायाचा एक अभंग आहे की भक्तिप्रेमाविन ज्ञान नको देवा, अभिमान नित्य नवातया माझी. मला भक्तिप्रेमच दे, भक्तिप्रेमाशिवाय मला ज्ञान नको आहे. भक्ती हे जे साधन आहे हे भक्ती साधन फक्त संत महात्म्यानेच वाढवलं. ज्ञान त्याच्यात नाही असं नाही. कारण पुढे भक्तीने धरिले हाती, मागे ज्ञान वैराग्य धर्म येते. हे सगळं पाठीमागं येतं. भक्तीचे तिथं ज्ञान सहजच येतं. कारण भक्ती परमात्म्याला सर्व व्यापक मानते, इथं तिथं म्हणत नाही. मग सगळीकडं जर परमात्मा हेच वस्तू तिथे आहे, वासुदेवच सर्वमिती, सगळीकडं ही भक्तीच खरी आहे. त्या ठिकाणी भक्ती टिकावी. ते भुवनदीप. जसं घरामध्ये दिवा असला म्हणजे घर प्रकाशित झालं, तसं प्रेम असलं म्हणजे भाव प्रकाशित होतो. भाव आणि प्रेम एकार्थवाचे जरी शब्द असले तरी ज्या भावामध्ये अधिक प्रेम आहे तेच आहे. आणि असा असणारा तापापह. आता तिथं एरवी कुणीही मनुष्य त्रिविध तापावून बाजूला नाही. कोणतं ना कोणतंही त्याला असतंच त्याच्या पाठीमागं.
कोणी कशात, कोणी ह्या तापामध्ये आहे, कोणी त्यामध्ये आहे, कोणाला आध्यात्मिक आहे, कोणाला अधिभौतिक आहे, कोणाला अधिदैविक आहे, कोण कुठं तरी आहे, भोगतोच. हे सगळे ह्या सगळ्यातनं दूर काढायची क्षमता या भगवंताकडे. म्हणजेच हे सगळं स्वरूप त्यांच्याकडंच आहे. तेच नावं, तीच विशेषणं माऊली या ठिकाणी देत आहेत. जय जय देव अद्वितीय, परिणतो परमैक प्रिय, निजजनित भजनीय माया गम्य. आता दुसरं काय आहे की त्याला आणखीन हे सांगायचंच का, तर सांगावं लागेल म्हणून, कारण हा अद्वितीय आहे. याच्यासारखं काही दाखवा असं काहीच नाही. एक म्हणजे एकच जेव्हा असतं त्याच्यासारखं काही नाही. आता पुष्कळ अशी उदाहरणं ज्ञानेश्वरीतसुद्धा आलीत की राम रावण झुंजले कैसे, तर राम रावण झुंजले जैसे. त्याला दुसरा काही पर्याय नाही, काही उदाहरण देता येत नाही. आणखीन असे काही जे आहे ते उदाहरणं म्हणजे तेच. त्याला प्रमाण सांगा, त्याला एखादं उदाहरण सांगा, त्याला एखादा दृष्टांत सांगा, बसतच नाही. खूप एखादा म्हणत गेला की माझी आई माझ्यावर खूप प्रेम करते, आणि दुसरा असा पुढचा होता, किती करते रे? म्हणला खूप करते. खूप म्हणजे किती करते रे? आता किती सांगावं लागेल त्याला? ह्याला शब्दच नाहीत पुढं. तेवढा एखादा शब्द लागू पडतो म्हणून, नाही तर ते खूपच खूप आहे. असं जसं आहे त्याच्या ठिकाणी अद्वितीय म्हणजे काहीच त्याला प्रमाण, त्याला दृष्टांत काही नाही. असं एकमेवाद्वितीयं ब्रह्म, असंच ब्रह्म हे. आता त्या ब्रह्माची जी काही आहे तिथं हे सगळं दुसरं निर्माण झालं. पण दुसरं निर्माण झालं म्हणजे ह्याची अद्वितीयता संपली असं कधी होत नाही. कारण जे दुसरं निर्माण झालं, हे जे निर्माण झालं आहे हेच एक प्रकारचं लटकं आहे. म्हणजे ह्याच्या ठिकाणी त्याला मिथ्या असं म्हटलं गेलं. दिसतंय पण सत्य नाही. मग सत्य नाही म्हणजे कसं? परिवर्तित आहे. मग जे आहे नाही त्याला मिथ्या म्हटलं. जे सतत काय असतं, आहे म्हणूच तर नाही. आपल्याला तर एखादी वस्तू दिसती. आता समजा एखादं झाड पाहिलं आपण तर म्हणजे खूप दिवसाचं आहे. आमचे आजोबा म्हणत होते ह्या झाडाखाली मी येऊन बसायचो. पण आजोबाने ज्या झाडाखाली येऊन बसलेले, तो नातू आत्ता जरी बसत असला तर तेच झाड आहे असं नाही. त्याच्यात कितीतरी फरक झाला आहे, कितीतरी बदल झाला. त्याचं खोड, त्याचे फांद्या, त्याचे पाहे, असे कितीतरी, पहिलं सगळं, दुसरं, पुन्हा सगळं, अगदी असे कितीतरी बदल सगळीकडेच होतात. आणि जेवढे बदल होतात ते होतात. म्हणून जे सतत बदलतं ते जग आहे, ते दुसरे. आणि त्याच्या ठिकाणी अनेकपणा झाला. पण हे एक आहे ते एकच आहे. ह्याच्या ठिकाणचा अद्वितीयपणा कधीच संपत नाही. आता त्याच्यावर दुसरं त्याला दिलं की जे आपल्या ठिकाणी या सगळ्यापासून अत्यंत काय झालेलं आहे की अनेक प्रकारचे परिणाम निर्माण झालेत. ह्या सगळ्या मायेनं आमच्या ठिकाणी काय केलेलं आहे, तर जेवढं काय आहे ते सगळं वाढवलेलं आहे. पण हा एकच अद्वितीय परमात्मा की ज्याच्याजवळ सच्चिदानंद एवढंच एक लक्षण आहे, ह्याच्याशिवाय कुठं ते नाही. पण त्याचं चिंतन सुरू झालं म्हणजे मग जितकं काही या चित्ताच्या ठिकाणी उभं राहिलं होतं त्याची निवृत्ती होती. हे सगळं संपून जिथं आता काय आहे की निवृत्त झालेलं अंतःकरण आहे, शांत आहे, समाधानी, त्या अंतःकरणात आता काहीही उरलं नाही. असा जो कोणी आहे की ज्या अंतःकरणात इतकी सगळी आता परिपूर्ण शांतता झाली, असं अंतःकरण भगवंताचं प्रिय आहे. परमैक प्रिय म्हणजे ते नुसतं नाही, तेच प्रिय आहे. मग आता असं म्हणायचं की देव कोणाच्या हृदयात राहतो? इतकं शुद्ध आहे त्याच्या हृदयात राहतो. इतकी शुद्धी त्याच्याजवळ आहे त्याच्या ठिकाणीच तो राहतो, कारण तोच त्याला अत्यंत प्रिय आहे. असा जो भक्त आहे, असा जो काय त्याचा देवाचा अत्यंत प्रिय आहे तिथे.
त्याच्या नावडे वैकुंठ क्षीराचा सागर येऊनी अंतर राहे दासा. तो कुठे येऊन राहतो तर या दासाच्या ठिकाणी. सेवक आणि दास या दोन शब्दामध्ये असाच फरक आहे की सेवकाला सांगावं लागतं, दासाला न सांगता करतो. म्हणजे दास हा न सांगता सर्व करत असतो, तो दास. असा असणारा जो प्रिय आहे निज जनित भजनीय, आणि जे कोणी केवळ भगवंताच्या भजनामध्येच रंगलेले आहेत असं स्वरूप म्हणजे भगवंताचं जे आहे ते आहे. पुंडलिक वरदारी विठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम सद्गुरु समर्थ त्र्यंबकानंद महाराज की जय. माऊली ज्ञानेश्वर महाराज की जय. जगद्गुरु तुकाराम महाराज की जय. श्री गुरुदेव दत्त.